अमेरिकेने एक मोठा आणि वादग्रस्त बदल करत नवीन इमिग्रेशन कार्यक्रम सुरू केलाय. याला गोल्ड कार्ड असं नाव दिलेलं आहे. यानुसार कोणताही परदेशी नागरिक 10 लाख अमेरिकन डॉलर अमेरिकेच्या खजिन्यामध्ये जमा करून स्थायी नागरिक होऊ शकतो, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. गोल्ड कार्ड व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उच्च कौशल्य असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना वेगानं अमेरिकेमध्ये आणण्यासाठी गोल्ड कार्ड व्हिसा सुरू करण्यात आल्याचं व्हाईट हाऊसनं सांगितलेलं आहे. तर आपण ग्राफिक्समधून पाहतोय, ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट अजेंड्याचा हा भाग आहे. अमेरिकेमध्ये दीर्घ वास्तव्यासाठी काम करण्यासाठी नागरिकत्वासाठी गोल्ड कार्ड पर्याय आहे. जगातील उद्योजक, गुंतवणूकदार, धनाढ्यांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकेची ही खरं तर युक्ती आहे. गोल्ड कार्डमुळे अर्जदाराला EB-1 किंवा EB-2 व्हिसा अंतर्गत ग्रीन कार्ड मिळणार आहे. अमेरिकन नागरिक किंवा आधीपासून ग्रीन कार्ड असलेले या कार्डसाठी अर्ज करू शकत नाहीत.